शिवसेनेतर्फे अधिकृत उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि बदलापूर गावामध्ये प्रभाग क्रमांक 10 मध्ये तुम्ही उमेदवारी लढवत आहात। तुम्ही निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरला आहात, तर एकूण तुम्हाला तुमचा प्रभाग कसा वाटतो? नक्कीच बदलापूरचे शहरप्रमुख वामनजी म्हात्रे यांच्या माध्यमातून व एकनाथ शिंदे साहेब, श्रीकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून आज माझी आई सुवर्णा सुनील भगत यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे। तसेच या प्रभागामधून अखिल कुवारी यांना देखील उमेदवारी जाहीर होऊन काल आम्ही फॉर्म देखील भरलेला आहे। बट तुम्हाला तुमचा प्रभाग कसा वाटतो? म्हणजे प्रभागाचा विकास झाला आहे का, आणि झाला आहे तो कसा झाला आहे तसं तुम्हाला वाटतं? नक्कीच या प्रभागामध्ये माझे वडील सुनील दादा भगत हे 35 वर्ष नगरसेवक होते, त्याचबरोबर या बदलापूरचे उपनगराध्यक्ष देखील होते। त्यांच्या माध्यमातून या बदलापूरमध्ये बरेचसे रस्ते झाले, बरेचसे गटार झाले, इंटरब्लॉकची कामे झाली। तसेच जो आत्ता आपण पाहत असाल जो डीपी रोड जो बऱ्याच 5 ते 10 वर्षापासून रखडलेला होता तो देखील माझ्या माध्यमातून झाला। तसेच या बदलापूर अख्ख्या संपूर्ण देशामध्ये कोविडचे जे संकट आले होते तेव्हा माझ्या बदलापूर देखील माझा एकदम खूप वाईट वेळ आलेली माझ्या बदलापूर गावावर। तेव्हा माझ्या माध्यमातून मी 6 महिने शिवभोजन देखील चालू केलं। त्यामध्ये मी मोफत नागरिकांना 1500 ते 2000 नागरिकांना शिवभोजन मी मोफत जेवण द्यायचो। त्यामध्ये अन्नधान्याचे किट असो, मास्क असो, साबण असो आणि रिक्षावाल्यांना धान्य देखील दिलेले आहे। असे विविध कामे माझ्या माध्यमातून मी केलेले आहेत। बरं, मतदारांसमोर जाताना तुम्ही कुठलं एक विजन घेऊन जात आहात किंवा मतदारांपुढे कुठले आज मुद्दे तुम्ही मांडत आहात? नक्कीच माझ्या गावामध्ये आता गार्डनची कमतरता आहे, तसेच एक जिमची कमतरता आहे आणि वाचनालय, असे ही कामं मी निवडून आलं माझे, नक्कीच आम्ही ही कामं करून घेऊ। बरं, तुम्ही आतापर्यंत केलेल्या कामांवरती तुम्ही समाधानी आहात का? या प्रभागामध्ये झालेला विकास जो तुम्हाला वाटतो त्याच्यावरती तुम्ही समाधानी आहात? नक्कीच या बदलापूरातून पाहत असाल खूप मोठे नेते आहेत, पण त्यांची काम करण्याची पद्धत आणि आमची काम करण्याची पद्धत खूप वेगळी आहे। आपण बदलापूर गावातील जनतेचे प्रतिक्रिया घेऊ शकता की सुनील भगत आणि प्रतिमेश भगत यांची काम करण्याची पद्धत काय, त्यांनी काम कोणत्या प्रकारे केले। कारण की आम्ही जनसामान्यामध्ये उतरून लोकांमध्ये उतरून काम करतो आणि आमची काम करण्याची पद्धत खूप वेगळी आहे। बरं, इथल्या मतदारांनी तुम्हालाच निवडून द्यावं असं तुम्हाला का वाटतं? नक्कीच, कारण की आता मी तुम्हाला एक उदाहरण दिलं कोविडचा। कोविडमध्ये खूप मोठे नेते बदलापूरमध्ये ते इथे नव्हते, पण मी प्रतिमेश भगत आणि माझे सहकारी आम्ही 6 महिने स्वतःच्या घरी न जाता स्वतःचे कुटुंब आम्ही बाहेर पाठवलेले व माझ्या फार्म हाऊसला राहून आम्ही पूर्ण बदलापूर गावाची सेवा करत होतो। बरं, आता वरती तुमचे वामनराव म्हात्रे आहे, खासदार श्रीकांत शिंदे आहेत, तर ह्यांचं नेतृत्व तुम्हाला कसं वाटतंय? खूपच छान नेतृत्व आहे, कारण की त्यांनी आता बघा आत्तापर्यंत काही लोकांना एबी फॉर्म भेटले नव्हते। आम्हाला वामनशेठ म्हात्रे, श्रीकांत शिंदे साहेब, एकनाथ शिंदे साहेब यांनी 1 महिना पहिले सांगितले का तुमची उमेदवारी जाहीर, असे नेतृत्व भेटायला नशीब लागते। म्हणजे शिवसेना हा असा एकमेव पक्ष आहे की त्याने सर्वात अगोदर सर्व उमेदवारी जाहीर केलेली आहे त्यांच्या पक्षाची। असा दुसरा कुठलाही पक्ष नाही की ज्यांचे अजून उमेदवारी अधिकृत उमेदवार जाहीर झालेले आहेत, आणि त्यामुळे तुम्हाला प्रचाराला वाव मिळेल आणि अधिक प्रचार व्यवस्थित करता येईल असं तुम्हाला एकूण वाटतं? नक्कीच मी आपल्या सगळ्यांना एक नम्र विनंती करीन का या प्रभाग क्रमांक 10 मधून माझी आई सुवर्णा सुनील दादा भगत ह्या देखील उभे आहेत, तसेच अखिल मसूशेठ कुवारी हे देखील उभे आहेत आणि वामनशेठ म्हात्रे यांची मिसेस या देखील उभे आहेत। त्यांना आपण शिवसेना धनुष्यमानावर बटन दाबून आपण विजय करा ही विनंती।